संतोष शंकर मंडलिक सीड्स कंपनीमध्ये जॉब करतो। प्रश्न कसे कांदा निर्यातीच्या बाबतीत असेल, शेतकऱ्याच्या बाबतीत असेल, शेतकऱ्यांना बाजारभाव वेळेवरती मिळत नाही, पाहिजे तेवढं जे उत्पन्न येतं त्याचं जे विक्री झाली पाहिजे बाजारभावाने, निदान शेतकऱ्याला जे उत्पन्न आहे तर ज्या पद्धतीने खर्च असतो शेतकऱ्याचा, ते खर्चाचे निदान 10 पटकानं बाजारभाव मिळाले पाहिजे, तेव्हा शेतकऱ्याला 2 पैसे राहतात। शेतकऱ्याला जास्त अपेक्षा नाही किंवा जास्त उत्पन्न बाजारभाव जास्त मिळावा असं, जेणेकरून त्याचा जो खर्च आहे तो निघाला पाहिजे। असे शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत सगळ्या पिकाच्या बाबतीत, जे भाजीपाला असेल तर कांदा असेल, मेजर कांदा जीवनावश्यक वस्तूमध्ये ग्राह्य न धरता त्याला रेग्युलर जो हमीभाव न देता पण निदान 10% किंवा बाजारभाव 20 ते 22 रुपये किलो का बाजारभाव कांद्याला दर मिळायला पाहिजे। हा मेन ज्वलंत उदाहरण आहे कांद्याच्या बाबतीत, कारण कांदा आज जवळ महाराष्ट्रामध्ये त्यात नगरमध्ये सगळ्यात मोठं उत्पन्न जे आहे ते कांद्यावरती अवलंबून आहे। आज जो काही मार्केटमध्ये पैसा, लोक म्हणतात की पैसा शांत आहे, धंदे शांत आहे, त्याचं कारणच एक आहे का शेतकऱ्याजवळ जास्त पैसे मिळत नाही। त्यानंतर भाजीपाल्यामध्ये एक दुसरं पीक आहे तर मेजर जो नगर जिल्ह्यात ग्राह्य धरतं नगदी पीक म्हणून ते टोमॅटोचं आहे। टोमॅटो हा एकदम खर्चिक पीक आहे, जवळजवळ 1 एकरला लाख ते 1.25 लाख रुपये खर्च येऊनसुद्धा शेतकऱ्याच्या पद्धतीने पैसे घडत नाही। या अर्थीने आज जे काही सरकारची गरज आहे तर सरकार कोणतेही असो पण जेणेकरून शेतकऱ्याच्या बाबतीत चांगल्या पद्धतीने निर्णय घेतले गेले पाहिजे। त्यावेळेला शेतकऱ्याकडे जर पैसा असला तर मार्केटमध्ये सगळे धंदे व्यवस्थित चालतात। ह्या गोष्टीसाठी चांगलं सरकार येणं गरजेचं आहे, एवढं माझं म्हणणं। काय वाटतं तुम्हाला की भाजपची ही नीती खरंच चांगली आहे? ही जी राजनीती आज भाजपाची ही सगळ्या बाबतीत म्हणजे जे आम जनता आहे यांच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर नक्कीच कुचनीती म्हटलं जाईल त्याला। कारण शेतकऱ्याला किंवा आम जनतेला असं वाटत होतं की लोक मोदीला नाव ठेवत होते किंवा मोदीच्या विरोधात बोलत होते किंवा मोदी चांगले म्हणून हे बोलत होते। लोकच काम चांगले, वरच्या लेवलला कामं चांगले झालेले होती मोदीची, निश्चित चांगले होती। जे असेल आज 370 कलम असेल नक्कीच चांगलं काम होतं। त्यानंतर असेल राम मंदिर, आपला जो जुना प्रश्न प्रलंबित होता तो पण एकदम व्यवस्थित हँडल केला होता, त्यावरती जनता नक्कीच म्हणजे व्यवस्थित भारवलेली होती, मोदीच्या बाजूने नक्कीच कल होता। पण ज्या पद्धतीने आज आपल्या राज्यामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण केलं आणि फोडाफोडीचे राजकारण जे भ्रष्टाचारी राजकारणी होते, बीजेपीची जनता त्यांना नाव ठेवायची की हे भ्रष्टाचारी आहे, यांनी 17,000 तुमच्या सोबत घेऊन तुमच्या शेजारी बसवतात, हे मोदींचं चुकलेलं आहे। आज जरी लोक म्हणतात की मोदींचं काही संबंध नाही त्यामध्ये किंवा गडकरी साहेबांचा काही संबंध नाही, पण तुम्ही त्या राजकारणात आहे। या जागेवर जर अटल बिहारी असते हे त्यांचं त्यावेळेचं संसदेतलं भाषण आहे। या अशा पद्धतीने फोडाफोडी करून जनता आज नाराज झालेली आहे। त्यानंतर शेतकऱ्यांची जी त्याची आज गुजरातची निर्यात बंदी चालू केली। सफेद कांदा, लोक म्हणतात की सफेद कांदा आहे, सफेद कांदा आहे। लोकांना एवढे अडाणी शेतकरी किंवा एवढे अंधभक्त झाले, पांढरा कांदा होतो पण हे बी माहीत नाही, पांढरा कांदा कुठं वापरला जातो हे सुद्धा जनतेला माहीत नाही। एवढे अंधभक्त तर नाही, हे आपल्या नगर जिल्ह्यात नाही होत समजा, पण महाराष्ट्रामध्ये नागपुरात असेल ह्या भागामध्ये पांढरा कांदा खूप होतो, लासलगावमध्ये पण किरकोळ प्रमाणात होतो। पण याचं आपल्याकडे बी करू शकतात ना लाल कांद्याला, आणि बाजार काही जनतेला जास्त पाहिजे शेतकऱ्याला असं काही नाही का 40-45 रुपये पाहिजे। आता मागच्या वेळेस ज्यावेळेला निर्यात चालू होती त्यावेळेला 40-42 रुपये किलो कांदा होता, तोच कांदा 20-22 रुपयावर 10-12 रुपये येऊन गेला। म्हणजे काय आलं, तोच माल आपण जर माल 42 रुपयांनी विकला काही शेतकऱ्याचे, आणि त्यात बाजारभाव अडचण, त्यात आणि अवकाळी पावसाचे जे विमे काढलेले होते लोकांनी, पीक विमा जो काढलेला होता असा 1 रुपयामध्ये विमा भरलेला होता, पण आज विम्याचे जर आकडे बघितले 2 रुपये 5 रुपये कोणाला 10। दिलीप साहेब समजा त्यांचा अनुभव खूप चांगला आहे, पण त्या पद्धतीने त्यांनी सुरुवातीपासूनच तयारी जी निवडणुकीची केली पाहिजे होती, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे होते। शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे त्यांना जरी माहीत होते तर ते त्या पद्धतीने जनतेसमोर मांडले पाहिजे होते की ह्या प्रश्नासाठी मी काम तुमच्यासाठी करेन। ही जर भूमिका त्यांनी पहिल्यापासून मांडली असती तर निश्चित त्यांना फायदा झाला असता त्या गोष्टीचा। हो नक्कीच होईल, हो नक्की होईल। त्यांनी जर त्या पद्धतीने काम केलं असतं तर नक्कीच त्यांना थोडाफार का होईना फायदा झाला असता। म्हणजे त्या पद्धतीने जर काम झालं तर नक्कीच चांगलं भलं होईल। मतदारांचा आज जर रोज बघितला, खेडोपाडी आम्ही आज फिरणारे माणसं आहेत, आज प्रत्येक गटामध्ये फिरतो आम्ही, जिल्हा परिषदेची गट असेल किंवा पंचायत समितीची गण असेल, त्यानंतर नगरपालिका असेल। आता शहराचं बाईक मतदानाचा भाग वेगळा सोडला तर आज जो खेडोपाडी रोष आहे हा सर्व काही तुतारीच्या बाबतीने चालू आहे, असा काही संघर्ष दिसून येत नाही। हा सर्व रोष हा शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी आणि शेतकऱ्याचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आहे। इथं जातीचं राजकारण काही विषय दिसत नाही। ओबीसीचं किंवा असेल किंवा ओपनचं असेल कोणीही काही सांगितलेलं नाही, हे फक्त चांगलं सरकार यावं जेणेकरून आपल्याला व्यवस्थित सगळं चालेल त्यासाठीच, बाकी काही विषय। 2 भाग म्हणतात शेतकरी आज सर्वसाधारण सर्व लोक म्हणतात, पण सुशिक्षितला पण त्यातला अनुभव आहे का, त्या राजकारणातला का, तो शेतकऱ्यांच्या बाबतीत काम करू शकतो का, याच्यावर काही केलं आहे का, जरी ते IPS असेल किंवा IAS असेल